नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल साऊंड्स ऑफ वॉवेल ए असणारे शब्द पाहणार आहोत. ज्यात असे शब्द असणार आहेत ज्यामध्ये एका शब्दात 2 वॉवेल्स असतील. त्यातील पहिला वॉवेल ए असेल आणि दुसरा वॉवेल 5 वॉवेल्सपैकी कोणताही एक असू शकतो. म्हणजेच ए, ई, आय, ओ, यू यापैकी कोणताही एक. दुसऱ्या स्वराचा आवाज हा 18 आवाजांपैकी कोणताही एक आवाज असू शकतो. म्हणजेच तुम्हाला जो शब्द उदाहरण म्हणून दाखवला जाईल त्यात 2 स्वर असतील. पहिला स्वर ए असेल आणि त्याचा आवाज त्याच्या 4 आवाजांपैकी कोणताही एक आवाज असू शकतो. मागचा स्वर ए, ई, आय, ओ, यू यापैकी कोणताही एक असेल. त्याचा आवाज 18 आवाजांपैकी कोणताही एक आवाज असू शकतो. मी तुम्हा सगळ्यांचे लक्ष एका गोष्टीकडे पुन्हा केंद्रित करते. मागच्या लर्निंग लेवलमध्ये म्हणजेच एलिमेंटरी रीडिंगमध्ये आपण मल्टिपल साऊंड्स ऑफ वॉवेल असलेले शब्द पाहिले आहेत. तर आता आपण एक पाऊल अजून पुढे जात काहीसे कठीण शब्द शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि काही असे शब्द शिकणार आहोत ज्यात 2 स्वर येतात. चला तर मग सुरुवात करूया. मी आतापर्यंत जे सांगितले ते तुम्हाला या उदाहरणाच्या माध्यमातून लक्षात येईल. तुम्हाला स्क्रीनवर जो शब्द दिसतोय तो आहे कॅन्सर. CANCER. इथे बघा, आपला जो पहिला स्वर आला आहे तो आहे ए आणि दुसरा स्वर आहे तो ई आहे. इथे कॅन्सर या शब्दात ए चा आवाज ॲ आहे आणि ई चा आवाज अ आहे. मी पुन्हा एकदा शब्द उच्चारते, कॅन्सर. कॅन्सर. ए चा आवाज ॲ, ई चा आवाज अ. अशाच प्रकारे आपण आणखी काही शब्द पाहणार आहोत ज्यात पहिला स्वर ए असेल, ज्याचा आवाज ॲ आणि दुसरा स्वर त्याचा आवाज, त्यांच्यात विविधता असू शकते. चला, मी तुम्हाला काही उदाहरणे सांगते. लॅडर. पॅसेंजर. बॅरियर. मॅनर. स्कॅटर. बॅटर. क्लॅटर. चॅप्टर. इथे पहा, शेवटचा स्वर आहे ओ आणि त्याचा आवाज आहे अ. ड्रॅगन. इथे या उदाहरणात बघा की यू आला आहे, वॉवेल यू आला आहे आणि त्याचा आवाज अ आहे. ॲडजस्ट. प्लॅनेट. पॅरेंट. टॅबलेट. पॉकेट. रॉकेट. चला, अजून एक पाऊल पुढे जाऊया. काही असे शब्द पाहूया जेथे ए चा आवाज ए आहे, म्हणजेच त्याचे नाव. दुसऱ्या स्वरात विविधता असू शकते आणि त्याच्या आवाजातही विविधता असू शकते. चला, मिळून वाचण्याचा प्रयत्न करूया. वेफर. लेटर. लेबल,
स्टेटस, मेजर. आता आपण काहीसे वेगळे शब्द बघूयात ज्यात शेवटचा स्वर आय असेल आणि त्याचा आवाज ई असेल असे शब्द बघूया. असिस्ट, अकम्प्लिश. पुढच्या उदाहरणांकडे वळूया ज्यामध्ये ए चा आवाज अ असेल आणि दुसऱ्या स्वरात विविधता असेल. अरेस्ट. इथे पहा, ए चा आवाज अ आहे आणि ई चा आवाज ए आहे. अटेंड, अटेम्प्ट, अफेक्ट. अलाव. इथे पहा, ओ चा आवाज आ आहे. अडॉप्ट, ॲड ऑन, अबॉर्ट, अकॉर्ड, अवॉर्ड. चला आता काही असे शब्द पाहूयात जिथे ए चा आवाज अ आहे आणि येणाऱ्या मागच्या स्वराचा आवाज असेल ॲ. काही उदाहरणे. अटॅक, अट्रॅक्ट, अडॅप्ट. अजून थोडी विविधता आणूया आणि मागच्या स्वराचा आवाज अ होईल असे दोन शब्द आपण पाहूया. अडल्ट, अलर्ट. आता आपण ए च्या पुढच्या आवाजाकडे वळूया जो आहे आ. म्हणजेच पहिल्या स्वराचा आवाज असेल आ आणि मागच्या स्वराचा आवाज मात्र बदलत राहील. याची काही उदाहरणे बघूया. मास्टर, कार्टर, पार्टनर, बार्टर, पार्सल, पार्डन. यात बघा, ओ स्वराचा आवाज अ आहे. फादर, आर्मर, मार्वल, आर्टिस्ट. चला आता असे शब्द बघूया जिथे ए चा आवाज अ असेल आणि दुसऱ्या स्वराचा आवाज बदलत राहील. स्क्रीनवर तुम्हाला काही शब्द दिसतील. वॉटर, ऑकवर्ड, वॉर्डन, ऑटम, वॉलनट. तर हे होते मल्टिपल साऊंड्स ऑफ वॉवेल ए असणारे काही शब्द ज्यात पहिला स्वर ए होता आणि दुसरा स्वर ए, ई, आय, ओ, यू मधील कोणताही एक स्वर होता. चला मिळून पुन्हा हा व्हिडिओ पाहूया आणि मल्टिपल साऊंड्स ऑफ वॉवेल ए चा सराव करूया.
महाराष्ट्र होतो इंग्लिश साक्षर. तुम्ही मागे राहू नका. लीप फॉरवर्ड विकसित टेक्निक्सचा वापर करून तुमचा वर्ग इंग्लिश साक्षर करा.